नमस्कार मित्रांनो, तर तुमचे स्वागत आहे माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये। तर आज आम्ही नदीचे मासे आणलेले आहेत। तर हे मी नीट स्वच्छ कापून धुवून घेतलेले आहेत। 2-3 पाण्यातून आपण हे धुवून घ्यायचे आहेत। नंतर त्यावर आपण मीठ घालून घ्यायचं आहे, हळद घालायची आहे आणि लाल तिखट घालायचं आहे। वरून आले लसूणची पेस्ट घालायची आहे। अर्धा लिंबू पिळून घ्यायचा आहे त्याच्यावर आणि ते सर्व असं एकत्र सर्व माशांना लागण्यासारखं मिक्स करून घ्यायचे आहे। या पद्धतीने आपण ते सर्व मासे मिक्स करून घेऊयात। तर आता आपण त्याला लावण्यासाठी कोटिंग करणार आहोत। तर त्यासाठी आपण इथे रवा घेतलेला आहे, त्यात मीठ घातले, लाल तिखट घातलेला आहे, हळद घातली थोडी आणि ते सर्व मिक्स करून घ्यायचं आहे। आता हे मिक्स झालेलं आहे। तर आता आपण ते मासे घेऊन त्याला एकेकाला सर्व हे असे ह्या पद्धतीने ते लावून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकता ह्या पद्धतीने लावायचे आहेत। तर तुम्हाला माझ्या अशा नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनेलला लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा, जेणेकरून माझे व्हिडिओ तुमच्यापर्यंत येतील। तर असं सर्व माशांना लावून घ्यायचं आहे आणि इथं आपण पॅन घेतलेला आहे, गॅसवरती ठेवून त्यात आपण तेल ओतलेलं आहे, गरम करायचं आहे। ते गरम करून झाल्यानंतर त्यात आपण ते मासे एक एक करून या पद्धतीनं सोडून द्यायचे आहेत। आता ते गॅस बारीक करून आपल्याला पहिली एक बाजू नीट तळून घ्यायचे आहे। मग एक बाजू तळून झाल्यानंतर मग नंतर आपण ते पलटी करून घ्यायचे आहे। असे दोन्ही बाजूने आपण ते फ्राय करून घ्यायचे आहेत। या पद्धतीने आपण मंद आचेवर ते मासे शिजतोपर्यंत आपण फ्राय करून घ्यायचे आहेत। आता हे आपले मासे झालेले आहेत, तर ते आपण काढून घेऊयात। तर ह्या पद्धतीने खूप सोप्या पद्धतीने होतात आणि नदीचे मासे खूप छान लागतात चवीला। तर तुम्ही घरी नक्की करून बघा कसे होतात ते आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा। तर धन्यवाद।